वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएमची प्रथम एंट्री झालेली आहे, कशी रणनीती असणार? तर आम्ही सर्व पत्रकार बांधवांचा आम्ही आभारी आहोत. तर तुम्ही बाईट घ्यायला, इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आणि तुम्ही ज्या विचार करून आलेले आहेत, तर तुमच्या नजरे पण एमआयएम इथं आता एवढ्या कमी दिवसामध्ये काय केलेले आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आमची जे रणनीती आहे, जी आमची स्ट्रॅटजी आहे, आमचं असं का आमचा बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब जे आहे त्यांचे एक पॉलिसी असतात, कमी सीटा लढवायचे, जास्त सीटा जिंकवायचे, अशा आमचं असतं. नाहीतर आमच्याकडे उमेदवारी भरपूर होती, 50 पर्यंत आमच्याकडे इच्छुक फॉर्म आले होते काही सर्व. पण आम्हाला जे जागा आम्हाला इकडे मजबूत दिसलेली आहे का आम्ही जिकडं निवडणूक आम्ही विजय करू शकतो, तर त्याच जागी आम्ही हे आमचे 9 उमेदवार आम्ही दिले. कोणत्या जागी दिलेल्या आणि तुमचा मॅनिफेस्टो काय असणार आहे? आमचा मॅनिफेस्टो असं असणार आहे का, जे आता तर पहिल्यांदा जर आम्ही आमचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यावेळी सगळे आले आणि इकडं लई मोठा इकडं आपली सभा झाली रेड कार्पेट हॉटेलच्या पाठीमागे, तर त्यावेळेस आम्हाला असं कळलं का बरेच लोकांचं असं आणि सामान्य माणसाचा एक विषय होता का आम्हाला जे आहे 35 वर्षानंतर इकडून सुटका भेटत आहे, तर इकडे एमआयएम आण्याच्या गरजेचं आहे. कारण बरेच पार्ट्या तुमच्या इकडे आले का, आता आम्ही स्वतः इकडे होतो, पाट्यावरून राईट मारून लेफ्ट मारून आम्हाला किती वेळ इकडे आला जातो का, रस्त्याची काय व्यवस्था आहे, घरची काय व्यवस्था आहे, तुमचे स्लम जे एरियात. पण जिकडं एक पार्टी जिकडे एवढ्या वर्षाचा रस्त्या एवढ्या वर्ष असल्यानंतर तिकडे काहीच डेव्हलपमेंट नाही, काही स्लम एरियाचा काही भलेच नाही आणि काय पण विकास कार्याच्या नावावर फक्त एक वेळ बाबा आम्ही इकडे आहोत आणि आम्हीच राहणार आहे आणि आम्हीच तानाशाही करणार आहे, त्या मार्गातून लोकांनी इकडे बाबा एमआयएम इकडे आणायला गरजेचं आहे. म्हणून एमआयएम इकडे आली आणि एमआयएम सर्व सर्वे करून आणि आमच्या रिपोर्टानुसार इकडं तिकीट दिलेलं आहे. आणि जे इकडे काही झालेलं नाही, शिक्षण, आरोग्य, जे पण डेव्हलपमेंटचे काम आहे ते एमआयएम इकडे करणार आहे. आणि एक बाबा ठीक आहे, सिस्टमला आपण आहे तर आपल्याला सिस्टमला हिस्सेदारी हवं. कारण त्या लोकांना असं म्हणतो बाबा काँग्रेसच का एसीपी का, ठीक आहे, तुम्हाला एवढ्या वर्ष लोकांनी साथ दिला नाही, वसई विरार नाला सुपाराच्या लोकांना तुम्हाला प्रत्येक लोकांनी साथ दिली नाही. असं आहे त्या फक्त मुसलमानसाठी नव्हे, तर तुम्ही बघत असाल आमचे डॉक्टर साहेब आहेत, दलित आहेत, आमचे किरण जगताप मॅडम आहे इकडं, तरी फक्त मुसलमानाचा विकास कार्यासाठी नाही, ते दलित, पिछडा, आदिवासी वर्ग, मराठा, कुंभी, माडी सर्वांसाठीच मजलिस ते आदर मुस्लिमीन आज तुमच्या शहरात आलेले आहे. त्या ठिकाणी काँग्रेसची युती अथवा आघाडी वगैरे झालेली आहे का? ते बघा, हे आमचं एमआय पक्षाबरोबर त्यांचं त्यामध्ये बोलणं झालं होतं. पण जे आम्ही शीट मागितली तर तर पण आम्ही बोलला का ठीक आहे बाबा, जर तुम्ही आमच्या संगत येऊन आणि आम्हाला संगत घेऊन जर तुम्ही विकास करायचं काम करत असाल तर आम्हालाही मंजुरी आहे. तर आमचे भाऊ साहेब पठाण साहेब जे काही महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी आहे ते आले होते, एकदा बैठक पार पाडली होती, तर बाबा ठीक आहे, तर आम्ही जे बोलले होते तर ते नाही बोलले आणि त्याच्यामधून त्यांना